नमस्कार मित्रांनो, मी आहे पृथ्वीराज. आज आपण ऐकणार आहोत भाग दुसरा, हाफ मर्डर. चला तर मग सुरू करूयात भाग दुसरा. चला, या केळवकर दिनाने आमच्या शाळेचा पूर्णपणे कायापालट करून ठेवला होता. ते 4 दिवस म्हणजे आमच्या शाळेची दिवाळीच असायची जणू. शाळेमध्ये होणारे ते कार्यक्रम, ते शालेय गॅदरिंग आणि तिसऱ्या दिवशी समोसा, कचोरी, ढोकळा या सगळ्या पदार्थांची वरांड्यामध्ये असलेली भरमार, ती बघूनच आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असायचं. आणि या सगळ्यामध्ये वर्ग सजावट कशी काय विसरून चालेल. पण हे सगळं सुरू होण्यापूर्वी माझं आणि माझ्या गँगचं काही वेगळंच सुरू होतं. समजा आपण यावर्षी एखाद्या खेळामध्ये भाग घेतला तर. हा सगळा विचार सुरू असताना आमचे वर्ग शिक्षक वर्गात आले. तसे पूर्ण वर्ग शांत झाला. आमचे सर म्हणाले, चला कोण कोण शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे ते लवकर सांगा आणि त्यांचे नावे मला आणून द्या. तसे वर्गात कुजबूज सुरू झाली. आता मात्र सर काहीच बोलले नाहीत. आमचं सगळं काही आधी ठरलं होतं. कोणत्या खेळामध्ये कोण भाग घेणार ते. तसं आम्ही सरांना आमची नावे एका कागदावर लिहून दिली. प्रत्येकाने एक खेळामध्ये सहभाग घेऊ असं होतं. आणि दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाले तेव्हा मात्र सगळ्यांची हवा गेली होती. कारण याच्या आधी एवढे नियम दमछाक झाली नव्हती. त्यामुळे की काय माहिती नाही, पण सगळेच एकदम शांत आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. पहिला नंबर आला तो रणजितचा. त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. असं वाटत होतं की सगळ्या जगाचा भार त्याच्यावरती टाकला आहे. साला तोही एक नगच होता. असं करत सगळ्यांचा नंबर झाला. आता मात्र माझा नंबर होता. मी पण माझ्या चेहऱ्यावरची भीती लपवत खेळाला सुरुवात केली. बॅडमिंटनची मॅच होती. ती सुरुवातीला पहिली सर्व्हिस केली आणि फुल लाईनच्या बाहेर पडलं. तेव्हा काही कळलंच नाही नेमकं काय झालं. पण 10वीच्या मुलाने ज्यावेळी माझ्या प्रतिस्पर्धीला 0 आणि मला 1 असा गुण दर्शवला, त्यावेळेस माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि त्याच उत्साहात सर्व्हिस केली. पण आता मात्र चांगलंच प्रत्युत्तर मिळालं होतं. त्यामुळे जिंकायची जिद्द पराकोटीला जाऊन टेकली. आता जागा बदलल्या होत्या आणि माझा ग्रुप सगळा वरांड्यात बसून बघत होता. तेवढ्यात त्यातूनच एक आवाज आला, अरे मार मॅच आपलीच आहे. असं म्हणताच माझं लक्ष तिकडे गेलं आणि माझ्या समोर येऊन फुल पडलं आणि मी मॅच हारलो. तो आवाज म्हणजे त्या नालायक सुशांतचा होता. त्याच्यामुळेच मी मॅच हारलो होतो. कारण तो काही बोलला नसता तर मी फुल मारायला विसरलो नसतो आणि मी जिंकलो असतो. मग काय होणार होतं? मान खाली टाकून वर्गात जाऊन बसावं लागलं. नंतर त्या सुशाला मिळून सगळ्यांनी चांगलाच धडा शिकवला. असो, ती गोष्ट वेगळी.
आतापर्यंत फक्त एकच खेळ खेळून झाला होता आणि बाकीचे खेळ खेळायला वेळ होता. तेवढ्यात आमचे सर वर्गात येऊन सूचना देऊन गेले, मुलांनो, सगळ्यांनी डबा खाऊन घ्या. सरांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सगळ्यांनी डबा काढला आणि खायला सुरुवात केली. सगळ्यांचा डबा खाऊन झाला आणि सगळे पुन्हा शाळेच्या चौकात आले. तोवर चौकातील सगळ्या जाळ्या काढल्या होत्या, ज्या बॅडमिंटनसाठी लावण्यात आल्या होत्या. आता पुढचा खेळ सुरू होणार होता, तो म्हणजे लंगडी पळतीचा खेळ. नियम असा फार किचकट नव्हता, पण तरी सुद्धा खेळताना नाकी नऊ आले होते. आता मात्र सगळ्यात पहिल्यांदा मी उतरलो आणि माझ्या विरुद्ध असणाऱ्या मुलाला पकडलं आणि पाय टेकला. तसे सगळा ग्रुप आरडाओरडा करायला लागला. चला, या खेळामध्ये तरी आमच्या ग्रुपने बाजी मारली, तेवढं तरी समाधान होतं. कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये आपल्या पण वर्गाचं नाव आहे हे बघून सगळे खुश होते. सकाळपासून सुरू असलेल्या या धावपळीमध्ये कधी 4:30 वाजले कळलंच नाही. तसे आमच्या सरांनी शिट्टी वाजवली आणि इशारा केला वर्गात जाण्याचा. तसे आम्ही सगळे वर्गाच्या दिशेने निघालो. वर्गात जाऊन पोचणार एवढ्यात माईकवरून सूचना झाली, चला, गोंधळ न करता आपापल्या वर्गाच्या बाहेर रांगेमध्ये येऊन उभे राहा. तसं आम्ही दंगा न करता रांगेत येऊन उभे राहिलो. तसे सरांनी पुढची सूचना केली, आज आपली शाळा लवकर सुटणार आहे, तरी कोणीही दंगा न करता एका ओळीत चौकातून जायचं आहे आणि उद्याची तयारी करायची आहे. उद्याचा दिवस म्हणजे वर्ग सजावटीचा दिवस. सगळे मस्त आनंदात होते. उद्या ना कोणता तास होणार होता, न काही शिकवलं जाणार होतं. पण वर्ग सजावटीमध्ये करणार तरी काय? घरी जात असताना हाच विचार डोक्यात सारखा सारखा येत होता. या सगळ्या विचारांच्या चक्रामध्ये दुसरा दिवस कधी उजाडला हे कळलंच नाही. मग काय, गेलो शाळेमध्ये तर बाकीच्या मुलांनी आणलेल्या पताका आणि वेगवेगळ्या फळांच्या नावाच्या पताका, ती आणलेली कात्रणं आम्ही घेऊन वर्ग सजावटीला सुरुवात केली. ही सुरू केली खरं, आणि जो व्हायचा तो गोंधळ झाला. प्रत्येकामधला इंटिरियर डिझायनर बाहेर पडत होता. याचं ऐकावं की त्याचं काहीच कळेना. म्हणून सगळेच शांत बसले. आणलेल्या पताका तशाच बेंचवरती पडून होत्या आणि आमच्या वर्गातून काहीच आवाज न आल्यामुळे आमचे सर वर्गात आले. आल्यावर त्यांना पण कळून गेलं नेमके हे कुठे अडकले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली. तसे आम्ही सगळे मिळून काम करायला सुरू केलं आणि बघता बघता पूर्ण वर्ग सजवून झाला. इतका छान दिसत होता की काय सांगू. आम्ही आमच्या वर्गाच्या प्रेमातच पडलो होतो. पण हे प्रेम जास्त काळ टिकले नाही, कारण आम्ही दुसऱ्या वर्गाची सजावट अजून बघितलीच नव्हती. जसजसे आम्ही बाहेर गेलो आणि दुसऱ्या वर्गांची सजावट बघितली, तेव्हा आम्हाला कळलं की नेमकी वर्ग सजावट म्हणजे काय आणि किती गोष्टी आपण घेऊ शकतो. पण आता काहीच उपयोग नव्हता, कारण वेळ संपली होती आणि शाळा सुटणार होती. त्यामुळे ती एक गोष्ट या वर्षी आम्हाला खाणार होती. सगळ्यांचे उदास चेहरे पाहून आमच्या सरांनी आमचं मनोबल वाढवलं. त्यांच्या त्या बोलण्याने आमच्या वर्गात आमच्यात जणू यंदाच्या वर्षी
वर्ग सजावटीमध्ये नंबर आम्हीच घेतला आहे असं वाटलं. त्याच्या पुढच्या दिवशी बाकीचे म्हणजेच 10वीला शिकवणारे सर आमच्या वर्गात आले. आमची शिस्त बघून त्यांना थोडी शंकाच वाटली, कारण एवढा दंगा करणारा वर्ग आज एवढा शांत कसा काय. त्यांच्या हातामध्ये एक वही आणि पेन होता. त्याच्यामध्ये ते मार्क लिहित होते. पूर्ण वर्ग त्यांनी फिरून काढला आणि काही न बोलताच ते बाहेर निघून गेले. आम्हाला वाटलं की मार्क दिलेच नाहीत की काय. या भीतीने आम्ही अजून शांत बसलो. दुपार झाली. जेवणाच्या सुट्टीमध्ये कोणाचेच लक्ष लागेना. सगळे फक्त आपल्या डब्यात आणि न काही बोलता जेवत होते. रिझल्ट 4 वाजता माईकवरून सांगण्यात येणार होता. 3:30 वाजले. आमच्या मनाची धाकधूक आणखी वाढली. सगळी मुले शाळेच्या चौकात आली होती. तशी रिझल्टची सूचना झाली. सुरुवातीला 10वीच्या वर्गापासून सुरू केलं. पहिला नंबर आला होता तो 10वी क चा. आता पुढे होता तो 9वीचा नंबर. त्यांच्यामध्ये अ वर्गाने बाजी मारली होती. असे करत करत नंबर आला तो 5वीच्या वर्गाचा. सगळे एकदम शांत होते. कोणी काहीच बोलेना. अगदी टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज येईल एवढी शांतता. आणि यावेळी पहिला नंबर आला आहे तो 5वी ब चा. असे म्हणताच आमच्या वर्गातील सर्व मुले निराश झाली. चेहऱ्यावरचे दुःख न दाखवता ब वर्गाचे स्वागत केले आणि त्यांच्या आनंदात सामील होत आम्ही सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिले. आणि शाळा सुटली. आता मात्र शाळेतील कार्यक्रम, सण सर्व काही संपलं होतं. आता तयारी करायची होती, ती म्हणजे वार्षिक परीक्षेची. पूर्ण पोर्शन पण संपत आला होता. आता राहिला होता तो फक्त गृहपाठ. तो पण काही फारसा नव्हता, पण त्यासाठी सुद्धा चांगलेच पापड लाटावे लागणार होते. सगळ्या विषयांच्या सरांकडे जाणे आणि गृहपाठ तपासून घेणे. जर काही चूक असेल तर पुन्हा करून घेऊन जावं लागत होतं. या सगळ्या गोष्टी पूर्ण करत करत वार्षिक परीक्षा अगदी गळ्याजवळ येऊन टेकली. कोणाचा अभ्यास झाला आहे, कोणाचा नाही, या सगळ्या चौकशा करणारे आम्ही कधी नाही ते अभ्यास करण्यात गुंग होतो. 2 आठवड्याने आमची वार्षिक परीक्षा सुरू झाली. सगळ्यांना पेपर चांगले गेले होते, त्यामुळे काहीसं स्मितहास्य चेहऱ्यावर दिसून येत होतं. चला, आता उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आम्ही मोकळे होतो. शेवटचा पेपर झाल्यावर आम्ही एकमेकाला जास्त वेळ भेटलो सुद्धा नाही आणि सरळ आपापल्या घरी निघून गेलो. दुसरा भाग इथेच संपला. भेटूयात पुढच्या भागात.